नमस्कार. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मोकळा सुटसुटीत तरीही मऊसूत असा पारंपरिक पद्धतीने केला जाणारा नारळी भात बनवतोय. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. नारळी भात करण्यासाठी 1 कप तांदूळ घेऊन मी 2 ते 3 वेळेस ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर वरून पाणी आता घातलं आहे. हे तांदूळ आपण आता 20 मिनिट असेच भिजवत ठेवूया. मी इथे बासमती तांदूळ घेतलाय. तुम्ही कुठलाही सुगंधी तांदूळ वापरू शकता किंवा अगदी घरात ज्याचा तुम्ही रोज भात बनवता तोही तांदूळ घेऊ शकता. एक जाड बुडाची मी इथे मोठी पसरट कढई घेतली आहे. तर हे तांदूळ शिजवण्यासाठी नेहमी अशी थोडी पसरटच कढई किंवा पॅन घ्यायचा. 1 चमचा यामध्ये तूप घातले. तूप मेल्ट झालं की मी 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदामचे मोठे काप करून घेतले होते. ते आता या तुपावर परतून घ्यायचेत. तुपावर असे ड्रायफ्रूट्स परतून घेतले म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि त्याची चव मग छान लागते. हे आता परतून झालेले आहेत. थोडासा तांबूस रंग याला आला आहे तर काढून घेऊया. यामध्येच मी आता 1 टेबलस्पून किसमिस म्हणजे बेदाणे घातले आहेत. हे घातल्याबरोबर लगेच फुलून येतात तर आता काढून घेऊया. इथे मी आता काही मसाले घेतले आहेत. 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 2 ते 3 हिरव्या वेलची घेतल्या आहेत. तर वेलचीला मी समोरून थोडंसं फोडून घेतलंय म्हणजे त्याचा स्वाद यामध्ये छान उतरतो. अर्धा मिनिट हे सगळं परतून घेऊया आणि लगेच आता हे भिजत ठेवलेले तांदूळ घालायचेत. 20 मिनिटानंतर हे चाळणीवर मी उपसून घेतले. त्याचं पाणी निथळलं आहे. तर आता हे तांदूळ घातल्यानंतर हलक्या हाताने याला हलवून घेऊया आणि आता गरम पाणी घालायचं आहे. तर 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी घालायचं आहे. हे एकदा चमच्याने सगळं ढवळून घेऊया. बुडापासून हलवून घ्यायचं आहे. तर पारंपरिक पद्धतीमध्ये यामध्ये नारळाचं दूध घालतात पण आपल्या सगळ्यांकडेच नारळाचं दूध अवेलेबल नसतं त्यामुळे मी आज पाणी घातलंय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दूधसुद्धा घालू शकता. 2 मिनिट याला असंच उकळून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटानंतर आता यावर झाकण ठेवूया. मीडियम फ्लेमवर हे तांदूळ शिजवून घ्यायचेत. साधारण आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. थोडंसं पाणी पण आटलं आहे. तर मध्ये एकदा मी झाकण काढून हा भात हलवून घेतला होता. आणखी हे थोडे शिजायचे बाकी आहेत. तर आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि परत झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया. हे तांदूळ आता जवळपास 75% शिजलेले आहेत. थोडीशी यामध्ये कसर बाकी आहे. तर आपण जेव्हा खोबरं आणि गुळाचं मिश्रण घालून हे तांदूळ परत शिजवून घेऊ तेव्हा उरलेले शिजतील. तर आता गॅस मी बंद केला आहे. तांदूळ आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचेत. आता एका छोट्या कढईत मी 1 चमचा तूप घातले. तूप मेल्ट झालं की गूळ घालूया. तर 1 कप तांदळासाठी मी 1 कप गूळ घेतला आहे. गूळ किसून घ्यायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो. तर आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि या गुळाला पातळ करून घ्यायचं आहे. याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही. फक्त गूळ वितळेपर्यंतच याला चमच्याने हलवायचं आहे. तर इथे आता गूळ पातळ झालेला आहे म्हणजेच विरघळला आहे. लगेच यामध्ये खवलेलं नारळ घालूया. सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकीशी याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. तर 1 कप तांदळासाठी मी 1 कप गूळ आणि 1 कप ओलं खोबरं घेतलं आहे. हे गूळ आणि खोबरं आता व्यवस्थित मिक्स झालं आहे. हलकीशी याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. तर लगेच गॅस बंद करायचा आहे. हे जे तांदूळ आपण शिजवून घेतले होते ते 10 मिनिट पंख्याखाली मी ठेवले होते. थोडेसे कोमट झाले आहेत. भात पण थोडा मोकळा दिसतोय. गॅस मी आता चालू केला आहे आणि ही कढई गॅसवर ठेवली आहे. हे खोबरं आणि गुळाचं मिश्रण यामध्ये घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. 10 ते 12 केशरच्या काड्या मी गरम पाण्यात अर्धा तास भिजवत ठेवल्या होत्या त्या घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तांदळाचं शीत मोडत नाही. केशर नसेल तर तुम्ही 2 चिमूट जो आपण जिलेबीसाठी रंग वापरतो तो घालू शकता. हे दोन्ही घालणं ऑप्शनल आहे पण केशर घातल्याने रंग आणि स्वाद दोन्हीही छान येतो. याला फार जास्त पण मिक्स करायचं नाही. आता झाकण ठेवूया. गॅस कमी करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट याला शिजवून घेऊया.
जसा जसा हा भात शिजत जाईल तसा केशरचा रंग छान येतो. परत सगळं बुडापासून हलवून घ्यायचं आहे आणि आता झाकण न ठेवता भात शिजेपर्यंत शिजवून घेऊया. तुम्हाला मोकळा असट जसा भात लागतो त्याप्रमाणे शिजवून घ्यायचा आहे. तर जवळपास आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. शेवटी हे तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया. तर अर्धे मी घातले आहेत, उरलेले वरून घालणार आहे. तर मस्त असा आपला स्वादिष्ट नारळी भात तयार आहे. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.